आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत चना डाळ आणि मटकीचे सांडगे। आपण भाजीचे हे सांडगे करत आहोत। तर त्याच्यासाठी मी एक बाउल चना डाळ घेतलेली आहे आणि एक बाउल मटकी घेतलेली आहे। तर हे मी दोन्ही प्रमाण सेम घेतलेलं आहे, तेवढंच। एक वाटी चना डाळ, एक वाटी मटकी। तर मी इथं अख्खी मटकी घेतलेली आहे। तर भिजल्यानंतर हे कशी साल निघून जातात वरची, म्हणून मी अख्खी मटकी घेतलेली आहे। तर तुम्ही मटकीची डाळ पण घेऊ शकता। तर आता आपण हे धुवून घेऊया। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ दोन्ही धुवून घ्यायचं। आता आपण डाळ आणि मटकी हे या भांड्यात काढून घेऊया, दोन्ही एकत्र, आणि छान असं 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। आता आपण ही जी डाळ आणि मटकी घेतलेली आहे ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। छान धुवून घ्यायची। आपण ही निवडून सुद्धा घेतलेली आहे डाळ आणि मटकी। आता धुवून घ्यायची। बघू शकता हे छान स्वच्छ पाणी आहे, धुवून घेतलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतोय। पाणी एवढं ठेवायचं की आपली डाळ आणि मटकी भिजली पाहिजे छानशी। तर आता मी एवढं पाणी ठेवलेलं आहे, जवळजवळ एवढं वरती पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे छान भिजायलासाठी। बघू शकताय एवढं असं मी पाणी ठेवलेलं आहे। आता बघू शकताय आपण हे रात्रभर भिजत ठेवायचंय। अगदी 5 ते 6 तास तरी डाळ आपली भिजली पाहिजे, म्हणजे छानशी भिजून जाते आणि आपल्या वाटायला सुद्धा बरी पडते मिक्सरवर। तर आता मी ही झाकून ठेवते। इथं बघू शकता आता डाळ किती छान अशी भिजलेली आहे, मटकी। आता ह्याच्यामधलं आपण पाणी निथळून काढूया, चाळणीत घेऊया। आता ह्याच्यामध्ये पाणी तर नाहीये बिलकुल, तरी पण आपण चाळणीमध्ये ओतून घेऊया डाळ सगळी, म्हणजे एक्स्ट्राचं थोडंसं पाणी काय असेल तर ते सगळं निथळून जाईल। तर पूर्ण आपण डाळ ही काढून घेऊया, म्हणजे पाणी निथळेल हे अशा चाळणीमध्ये। बघू शकताय मी ही पूर्णाची चाळून ठेवलेली आहे। इथं बघू शकताय डाळ अगदी छान झालेली आहे, पूर्ण पाणी निथळलेलं आहे ह्याच्यातलं। त्याच्यानंतर मी इथं वाटणात घालायला 2 गड्डे लसूण घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, थोडासा जिरा घेतलेला आहे 1 चमचा, हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, आणि 3 चमचे कांदा लसूणचं चटणी घेतलेली आहे, आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता सुरुवातीला आपण हे डाळ वाटून घेऊया मिक्सर मधून बारीक। आपण आता मिक्सरला वाटून घेऊया। इथं थोडं थोडं करून वाटून घ्यायचं। इथं आपण वाटणात बघू शकताय पाणी बिलकुल घालायचं नाहीये, पीठ आपलं पातळ होऊ शकतं। पाणी बिलकुल न घालता वाटून घ्यायचंय। तर बघू शकताय अगदी छान झालेलं आहे हे आपलं बारीक। तर आता काढून घेऊया। मी आता ही सगळी डाळ अशीच वाटून घेते।
पूर्ण डाळ ही वाटून घेते. आपण बघतोय बिलकुल आपण पाणी अजिबात त्याच्यामध्ये घातलेलं नाही. तर आता मी सगळी ही डाळ वाटून घेते. इथं माझं बघू शकताय पूर्ण आपलं हे वाटून झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. आता आपण हे बाकीचा मसाले म्हणजे लसूण, जिरा, ओवा आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये आता वाटून घ्यायचंय आपल्याला. आता सुरुवातीला आपण ही कोथिंबीर कापून घेऊया, मिक्सरला टाकूया. कोथिंबीर धुवून घ्यायची स्वच्छ. आणि आता लसूण घेऊया. लसूण, त्याच्यानंतर ओवा आणि जिरा. आता आपण हे वाटून घेऊया. पण ह्याच्यावर ना थोडस आपण जे आता डाळीचं केलेलं आहे तर हे वाटण त्याच्यातलं 1-2-4 चमचे आपण टाकूया. म्हणजे अगदी छान ते बारीक होईल, छान पेस्ट होईल. आणि आता वाटून घेऊया मिक्सरला वाटून घेऊया. इथं आता बघू शकताय एकदम छान ग्रेव्ही झालेली आहे. हे आपण कोथिंबीर वगैरे घातलेली. तर ही काढून घेऊया. हाताने छान काढून घेऊया. बघू शकता हे बघा रवाळा आहे पण छान झालेली आहे. आपल्याला अशीच पाहिजे, थोडस मोठं मोठं, कारण सांडगे आपल्याला सहज हाताने घालता येतात. आणि पीठ एकदम तुम्ही पातळ असलं किंवा एकदम बारीक असलं मैद्यासारखं तर ते सांडगे काटेरी असे येत नाहीत. म्हणून थोडस आपण रवाळ टाईप ठेवायचं. आता यामध्ये चटणी टाकूया. ही कांदा लसूण खोबऱ्याची चटणी. त्याच्यानंतर मीठ चवीपुरतं आणि हळद. तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. छान आपण सगळं घातलेलं आहे. मिक्स करून घेऊया हाताने. पूर्ण आपला मसाला, हळद, चटणी, मीठ, जिऱ्याची पूड हे सगळं लागलं पाहिजे. बघू शकता इतकं छान झालंय आपलं हे मिश्रण. सहज आपल्याला सांडगे तोडता येते. पूर्ण मिक्स करून घेऊया. इतका छान स्मेल यायला लागला ह्याचा मसाल्यांचा वाटलेल्या. आणि हे सांडगे अतिशय चवीला, एकदम चवीला छान लागतात. मटकी आणि चणा डाळ. तर आता आपण फक्त 10 मिनिटं ठेवायचंय. आपले मसाले मुरले पाहिजेत ना. फक्त 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया. इथं बघू शकताय पीठ खूप छान झालेलं आहे. फुललंय किती छान, असं भिजलंय पीठ आपलं. अगदी छान असं जाडं भरडं झालेलं आहे. तर हे असंच पीठ ठेवायचं. सांडगे छान असे तोडता येतात पटापट. आता आपण हाताला लावायला थोडंसं हे पाणी घेतलेलं आहे. अगदी आपल्याला मला वाटते पाण्याची गरज सुद्धा लागणार नाही. तर आता ह्या प्लेटमध्ये आपण सांडगे तोडूया. सुरुवातीला थोडंसं हात पाण्यात बुडवायचा आणि सांडगे तोडायचे.
हे हातात असं घ्यायचं, असं हे घ्यायचं आणि ह्या बोटांमध्ये असं घ्यायचं आणि हे असे फोडायचे. छोटे मोठे साईज तुम्हाला ज्या तऱ्हेने घालायचे तसं घालून घ्यायचे. मी तर थोडेसे मीडियम घेते. आपल्या हाताला पाणी सुद्धा लावायची गरज नाहीये, कारण ते अगदी रवाळ छान झालेले आहे. असंच पीठ ठेवायचं म्हणजे तोडायला छान येतं. आणि हे सांडगे अतिशय चवीला खूपच स्वादिष्ट लागतात. असे मटकीची आहे ना, म्हणजे मटकीचं आपण घेतलेली आहे, तर पावसाळ्याच्या दिवसात खायला खूप छान आहे. कधी भाजीला नसतो घरात. पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो कसं भाज्या थोड्या कमी येत आहेत बाजारात. बघू शकता आपण असे किती छान आहेत. काटेरी, अगदी हे काटेरी यायला पाहिजे. आणि हे काटेरी काय येतात तर आपण रवाळ सारखं पीठ ठेवले ना त्याच्यामुळं. तर आपण सगळे घालून घेऊया आता. इथं आपले सगळ्या डाळीचे हे सांडगे पिठाचे झालेले आहेत. बघू शकताय छान असे. हे आपण सुरुवातीला केलेलं ताट आहे, बऱ्यापैकी सुकलेलं आहे, बनवू शकतो. तर इथं मी थोडं उन्हात ठेवलेलं आहे. हे पण आपला ट्रे छान झालेले, छोटे छोटे मस्त बघू शकता. आणि आता आपण याला बाहेर कडकडीत उन्हात वाळवायला ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण आज हे काढायचे प्लेटमधून आणि उद्या त्याला अगदी 4 दिवस छान कडकडीत वाळले पाहिजेत. इथं झाली आपली वाळवण रेसिपी सांडग्याची. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.